आता आपण धरणाकडे निघालो आहोत. गाडी घेऊन निघालो होतात आपण. आणि मागच्या वेळेस जिथपर्यंत रोड झाला होता त्याच्या पुढून मी तुम्हाला रोड दाखवतो आहे. पाहू शकता कसा आहे रोड. सह्याद्रीच्या इथे ऑलमोस्ट पोचला होता आपण. आत्ता जो आपला रोड गेला ना धरणाच्या इकडे, हा रोड आहे. त्या रोडच्या लागूनच खालच्या साईडला नदी जाते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आत्ता जिथे धरण होते त्या धरणाच्या इथे आहे ना एक खूप असं उंच असं मोठं एक म्हणजे वॉटरफॉल नाही म्हणता येणार, पण असं एक मोठा खड्डा आहे. आणि तिथे ना एक हौद म्हणतात त्याला. एकदमच खूप असं उंचावरून पाणी पडतं आत्ताच्या सीझनला. आणि आता म्हणजे ऑलमोस्ट पाणी कमीच आहे ती नदीमध्ये. खूप उंचावरून पाणी पडतं आणि त्याचे पाणी खूप एवढं थंड आहे तुम्ही असं, आणि तो असं चढून असं क्रॉस नाही करू शकत तिकडे वरती, की नदीच्या पुढच्या भागाला नाही जाऊ शकत. असं नदीतून एक असं स्पॉट आहे. आणि एक असा एक स्पॉट आहे म्हणजे असं एक किस्सा सांगतो. आम्ही सह्याद्रीवरती चालत चाललो होतो, म्हणजे एक असं 5-6 जण, आणि ते असे नदीतूनच जात होतो. आणि असं एक प्लेस आहे असं तिथे, पूर्ण असं झाडी आहे. आणि त्या झाडीमधून आहे ना आम्ही तिथे त्या झाडी पूर्ण अशी झाडी आहे आणि असं शांत आहे, एकदम शांत प्लेस आहे. आणि तुम्हाला पूर्ण असे आतमध्ये गेलं नदीमध्ये तर पूर्ण अशी बटरफ्लाय, म्हणजे तुम्ही आतमध्ये गेलात ना सगळे फुलपाखरं अंगावरती येतील असे, आणि एकदम शांत, फक्त त्यांच्या पंखांचाच आवाज, असं किलबिल, एकदम शांतता. एक नंबर प्लेस आहे. इथून आलात जर फिरायला तर इथून सुद्धा जा, प्लस वेळ मिळाला तर नदीतून थोडाफार जा. मी तुम्हाला प्लेस पण दाखवेन नेक्स्ट पार्टमध्ये, की असं एक तिथलं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणावर गेलं तर फुलपाखराचं असं प्लेस, असं बटरफ्लाय असं प्लेस पूर्ण असं मी असं शब्दात नाही सांगू शकत, एवढं भारी आहे तिथे. एक वेळ नक्कीच तिथे जाऊन विजिट करा. असं वरून सुद्धा जा. ओके, बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.